सर्वांचं स्वागत आहे। बघा किती छान फुलं उमलले आणि बरेच दिवस हे झाडावर राहतात, खूप छान दिसतात दिसायला सुद्धा। आणि एक नवीनच पक्षी आपल्या बागमध्ये आलेला आहे, त्याचं नाव तर मला नाही माहीत। आणि ते बघा एक छोटंसं टरबूज लागलं, पण आनंद खूप होत आहे आणि फुलांचा रंग तर आहे खूपच सुंदर आहे। आणि गवारच्या शेंगा पहिल्यांदा लावल्या आणि त्याला अशा शेंगा यायला लागल्या तर खूप आनंद झाला। खूप उंच झालेलं आहे हे झाड आणि बागेमध्ये असे दररोज मला तोंडले फुलं मिळतच असतात, थोडे तोंडले जमा करते 2-3 वेळा। आणि हे फुलं बघा काही दिवसापूर्वी हे कटिंग म्हणजे ग्रोच नव्हती होत, मोठी नव्हती होत। जसा पाऊस आला तसे हे खूप छान ग्रो व्हायला लागले आहे, छोटे छोटे बॉक्समध्ये लावलेले आहे। आणि इतकं सुंदर फुल आलं म्हणून खूपच छान वाटलं मला। इथे बघा आता जसा पाऊस पडला ना सर्वच झाडांची फुलं येतात, पण बऱ्याच प्रकारे कीड पण लागायला सुरुवात होते, म्हणून लक्ष आपल्याला द्यावं लागेल। रात्री काय होते अशा प्रकारे ही कीड आहे ना, नवीन रोपं लावलेले पूर्ण फस्त करतात, म्हणजे काहीच ठेवत नाही, त्याचे पानं खातात आणि सकाळी ते मातीत राहतात आणि संध्याकाळ झाली की ते त्यांचं अन्न शोधायला बाहेर येतात। मी रोपांच्या आजूबाजूनं थोडासा कापूर याच्यासाठी टाकला की ते कीड कापूर असला की थोडं येत नाही। आणि इथे बघा इथे पण कॅरीत आली, मग रात्रीच्या वेळी मी आली हे काम केलं। आणि बघा आता सकाळ तर आपलं काम असतेच, पण रात्रीसुद्धा हे बघायला यावं लागते। आणि इथं बघा खूप कळ्या आलेल्या आपल्या झाडाला। आणि हे जास्वंदाचे फूल मागच्या साईडला होतं, मला अचानक दिसलं। खूप सुंदर रंग आहे जास्वंदाचे झाडाला विविध रंगाची फुले येत असतात। आता बघा गावरानी गुलाब आहे ना, उन्हाळ्यात खराब होते, पाऊस पडला की परत खूप छान होतात। प्रत्येक कटिंगवर फूल येत आहे आणि इतके सुंदर फूल बघून ना खूप जास्त आनंद मला होत आहे, खरंच सांगते। आणि बागेमध्ये जेव्हा भरपूर फुले येतात ना, तेव्हा आपल्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटते। एक गौरी आहे ना, अशी पावसाने ह्या ओल्या झाल्या, मग मी हे पाण्यात भिजत टाकली। आता पाऊस जर सुरू असेल तर खताचा काही एवढा उपयोग करायचं काम पडत नाही, पण इथे बघा फुलं किती छान येत आहे। पण आता बघा इथे मनी प्लांटसाठी मी काय केलं, एक कॉटनची साडी होती ना, ते एका पाईपला गुंडाळली। हे आपण याला पण लावू शकतो, पण मी या वेलासाठी केली, कारण तो वेल असा वर असला ना तर मला फुलं दिसेल, भरपूर फुलं येतात याला। बघा अशा प्रकारे मी तयार केली ती स्टिक, घरच्या घरी आणि छान झालेली आहे। अशाही प्रकारे आपण करू शकतो। आणि खूप मेहनत केल्यानंतर मोगऱ्याला फुलं येत नव्हते, पण आता खूप छान कड्या फुले आले। म्हणजे बघा काही झाडांना खूप वाट बघावं लागते, आपल्याला खूप पेशन्स पाहिजे बागकामामध्ये, तेव्हाच आपल्याला खूप दिवसाने फळ मिळत असते। आणि सुंदर फुलं, विविध रंगाची फुलांनी बाग नटलेली आहे आपली। बघा हा जास्वंद खूप मोठा आहे, म्हणजे साईज पण फुलांची खूप मोठी आहे आणि फुलांचा रंग खूप छान आहे। इतकं छान जरी दिसत नाही ना याच्यामध्ये, पण खूप मस्त रंग आहे। आणि उन्हाळ्यात खराब होणारे वेल आता ग्रो व्हायला लागले। हे खरबूजचा वेल आहे, घरचेच बी टाकून ठेवलेले होते, पण आता ग्रोथ घ्यायला लागले वेल, फुलं आले आणि छोटे फळं पण लागत आहे। फळं मोठे हो का नाही होत, पण याचा आनंद खूप जास्त होते, कारण वेल खूपच छान दिसत आहे आता। आणि ते फुलांवर सुद्धा मधमाशा वगैरे येत असतात। तुळस बघा, ही तुळस पण निघाली इथे। आणि इथे छोट्या याच्यात मग्ग्यामध्ये फुलं आलेलं आहे सुंदरसं। आणि एक वांगं मी तोडून घेतलं, बघा आता वांगं पण मिळायला लागलं। 2-3 लागलेले आहे, पण एक तोडलं मी, थोडे मोठे होते ते बाकीचे, कीड लागली होती तेच झाड होते हे, पण आता चांगलं व्हायला लागलं। कारलं हे आतमध्ये पिवळं झालं होतं, असेच मग हे बघा तोंडले, किती मोठी साईज आहे, कारण हे वेलाच्या खाली होते। जे तोंडले वेलाच्या खाली होते ना, त्याला खूप छान आता तोंडले यायला लागले, नवीनच रोपे तयार होत आहे। ही रोपे आहे ना, मला ही झाडं पाहिजे होती, ती अचानक कुठून आली माहीत नाही मला बागेमध्ये, मला खूप आनंद झाला। आता बघा असं खत तयार झालेलं आहे गौरीचं, याच्यामध्ये मी थोडं ताक पण टाकलं, जो मट्टा असते तो। आणि बघा आता पाण्यात मिक्स करेल, एक मग्गा आणि त्याच्यापेक्षा थोडं कमीच घेतलं आणि बाकी पाणी भरून झाडांना जेव्हा पाऊस नव्हता ना तेव्हा मी सर्व झाडांना खत दिलं, कारण आता खूप ऊन तापायला लागली पाऊस गेल्यानंतर काही दिवस, तेव्हा आपण असे खत देऊ शकतो, नाही तर पाऊस असला की एवढी आवश्यकता पडत नाही, तसेच झाडं हिरवीगार राहत असतात। आणि तेच खत आता सर्व झाडांना देते, कारण बऱ्यापैकी सुकलं होतं, इथे सोपं जाते मला खत द्यायला। आणि हे तो टरबूजचा वेल आहे, छोटंसं टरबूज लागलं। आणि इथे बघा मिलीबगनं पूर्ण हे छोटंसंच कुंडीत लावलेलं झाड आहे, कीड होती त्याच्यावर, ते अचानक लक्ष केलं। आणि कोथिंबीर पण आता निघायला सुरुवात झाली। मला सर्व भाज्यांपेक्षा कोथिंबीर ही खूप जास्त आवडते जेवणामध्ये। छोटासा व्हिडिओ आहे, आवडला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। आणि गोकर्णाचा चहा करून घेतला, नक्की पूर्ण व्हिडिओ बघा।